चलो भैया थोड़ा बाहर आ जाओ। तिरछा 11 ओम साई क्या ऑनर। ओ भैया प्रशांत भाऊ माडी सर या बाहेर या प्लीज. ओ प्रशांत दादा थोडं बाहेर या प्लीज. ते त्या ठिकाणी छोटे छोटे मुलं बसले आहेत मध्ये, कृपया वर या. भैया आपी त्यांना वर घ्या. सतीश दादा थोडंसं त्यांना वर बसवा. पहिलाच बॉल इनसाइड आउट ओव्हर कव्हर. विक्रांत गुडवे यांच्या बॅट मधून जर पाहिला तर हा येतोय चौकार. 4 धावेंसाठी सुरुवात होते आहे या सामन्याची. या इनिंगची पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अकोटप्याचा बॉल पुल केलाय विक्रांत गुडवे. खर तर मात्र विक्रांतच्या बॅट मधून हा पुल सक्सेसफुल येतोय षटकार. कॅप्टन विक्रांत गुडवे सलामीला आले आणि आता मागच्या 2 बॉल वरती जर पाहिलं तर या अगोदरचा बॉल चौकार, त्यानंतर षटकार लगावलाय. तालीमवरती प्रहार. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. खरं तर लेन्स जर पाहिली तर थोडीशी पायावरती होती, त्यामुळे बॉल सरळ शरीरावरती जाऊन आदळला. डॉट बॉल पाहायला मिळतोय. कमबॅक या ठिकाणी या बॉलवरती नक्कीच आलिमचा पाहायला मिळतो आहे. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा मागच्या 2 बॉल्समध्ये. चौकार एक षटकार आला विक्रांत गुडवे यांच्या बॅटमधून. पुन्हा एक वेळ बॅटच्या आतील कडा लागली आहे. फ्लॅश स्लिपला स्वप्नील पोपळगड पाहायला मिळतील. आणि आजच्या दिवसामध्ये स्वप्नील पोपळगड यांच्यावरती नजर असणार आहेत. बघा हल्लीच्या काळामध्ये बॅट बोलते स्वप्नील पोपळगड यांची. आणि आज मात्र स्वप्नीलला नक्कीच त्या पद्धतीची संधीची गरज असणार आहे. चला जर कोणी प्रेक्षक त्या ठिकाणी चेअर्सवरती बसले असतील तर आपणास विनंती आहे की आपण त्या चेअर्स खेळाडूंसाठी रिकाम्या करून द्यायच्या आहेत. तर या ठिकाणी जर पाहिलं तर या बॉलवरती चौकाराने समाप्ती होईल. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त आणि धावसंख्या धावफलकावरती डॉट माफी असावी, डॉट बॉल येतोय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 11 धावा. बॉलिंगसाठी या दुसऱ्या ओव्हरमध्ये आपल्याला कॅप्टन वर्सेस कॅप्टनचा बॅटल पाहायला मिळेल. एका बाजूला आहे विक्रांत गुडवे, त्यांच्या विरोधामध्ये जुबेर. पहिलाच बॉल बॅक ऑफ दी हँड स्लोवर 1. आणि विक्रांत गुडवे यांनी ओळखलं की हा बॉल बॅक ऑफ दी हँड टाकलाय जुबेरने, त्यामुळे फटका खेळत असताना थोडेसे लेट झाले. विक्रांत हा फटका जसा पाहिजे त्या पद्धतीने फटका खेळू शकले नाहीये. पहिला बॉल सुरुवात या ठिकाणी निर्धाव चेंडूने करत असताना जुबेर. खरं तर जुबेर आपल्याला माहितीच आहे, हल्लीच्या काळामध्ये मुंबई परिसरामध्ये टेनिस बॉल क्रिकेट त्याचबरोबर लेदर बॉल क्रिकेट खेळत आलेला खेळाडू आहे. बॉटम हॅटचा उपयोग करत असताना चेतन सोनूने शॉट मिडॉनला पाहायला मिळत आहेत.
नाही, बाउंड्री रोपवरती फिल्डिंग आजच्या दिवसामध्ये जरूर करत असताना चेतन सोनवणे पाहायला मिळतीलच. एका बाजूला शुभम तर आणखी आकिब, दोन्ही क्षेत्ररक्षक आज बाउंड्री रोपवरती पाहायला मिळत आहेत. अकुटोप्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, दूरही तेवढाच गेलाय, बॉल जातोय डीप. पंचांचा इशारा येतोय, षटकार 6 धावेंसाठी. मुख्य पंच मयूर सर तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये योगेश सर पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अविनाश सर पाहायला मिळतील. खरं तर खास नाशिक वरून आमंत्रित हे पंच आहे या स्पर्धेसाठी. पुन्हा एक वेळ शॉर्ट ऑन पूल केलाय, प्रॉपर टायमिंगने बॉलला चढवलंय बॅट वरती, बॉल जातोय डीप स्क्वेअर लेग लाईनच्या पलीकडे. लागोपाठ 2 बॉल 2 षटकार लगावले विक्रांत गुडवेने. आणि खरं तर ज्या वेळेला या अगोदर सामना आपण पाहिला ओमसाई किंग्स संघाचा, जरूर एक खराब शॉट सिलेक्शन त्या ठिकाणी करत विक्रांत गुडवे बाद झाले होते दुसऱ्या डावामध्ये. परंतु आता मात्र पहिल्या डावात बॅटिंग करत असताना आक्रमण पाहायला मिळते. बॅटची कडा आहे, बॉल वर गेलाय, दूर नाही, जुबेर बॅट बॉलच्या खाली आहे. 2 बॉल वरती प्रहार, आता पलटवार आणि विक्रांत गुडवेचा खेळ जुबेरने याच ओव्हर मध्ये केलाय समाप्त. कॅप्टन वर्सेस कॅप्टनची यावेळेला हा संघर्ष पाहायला मिळाला आणि आता मात्र विकेट आली आहे. 2 बॉल वरती 2 षटकार, त्यानंतर मात्र आपल्या जाळ्यात फसवलं विक्रांतने. विनोद आल्यात यावेळेला जर पाहिला तर रनआउटचा चान्स. ओ स्वप्नीलने फेकी चुकीची केली आहे. आणि खरं तर त्या ठिकाणी बरं झालं बॅकअप उपलब्ध होतं, त्यामुळे जर फेकी केली ती दूरवर गेली नाहीये. ओव्हरची समाप्ती होती आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम ओमसाई किंग्स पाहायला मिळेल. जर पाहिलं तर जुबेरच्या ओव्हरमध्ये 2 मोठे फटके आले, त्यानंतर मात्र एक मोठी विकेट सुद्धा आली आहे. कॅप्टन वर्सेस कॅप्टनचं बॅटल मैदानाच्या आतमध्ये एकमेकांसोबत भिडत असताना 2 बॉलवरती 2 मोठ्या फटक्यानंतर मात्र पलटवार केला आणि त्या 2 षटकारांचा प्रतिउत्तर त्या ठिकाणी विकेटमध्ये पाहायला मिळालं जुबेर यांच्याकडून. चला चेंजेस थोडेसे लवकर तुम्हाला करायचे आहेत फिल्डिंग चेंजेस करत असताना. तिसऱ्या ओव्हरची सुरुवात आलिम पाहायला मिळतील. आलिमचा पहिलाच बॉल दूर ठेवला होता आणि विनोद चव्हाणला पसंत आहे या टप्प्यावरची गोलंदाजी. स्लॉट मध्ये विडाला आणि फ्लॉट सुद्धा केलाय मैदानाच्या बाहेर. बॉल जातो एक टप्पा उचडी खात डीप बॅकवर्ड पॉइंटला, अक्षरशः 4 धावेंसाठी. चौकारानंतर एक सिंगल धाव जोडली जाईल. पहिल्या डावामध्ये जर
टॉस जिंकला होता या मॅचमध्ये ओमसाई किंग्स संघाचे कॅप्टन विक्रांत यांनी आणि प्रथमतः त्यांचा निर्णय बॅटिंग करत असताना सुरुवात ही त्याच पद्धतीने केली आहे विक्रांत गुडवे यांनी, कारण त्यांना माहिती होतं जास्तीत जास्त धावा त्या ठिकाणी बनवाव्या लागणार आहे. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर या अगोदरचा सामना ओमसाई पॅच संघ ज्या पद्धतीने हरला त्याचाच कुठेतरी आढावा त्यांनी घेतला असावा, त्यामुळे बॅटिंगचा निर्णय या मॅचमध्ये पाहायला मिळतोय. आलिम तयार आहेत, स्ट्रायकिंगला वसीम, लोअर फुल टॉस चेतन त्या ठिकाणी असणार आहेत आणि अगदी सहजतेने बॉलला कलेक्ट करतील. फेकी तेवढ्याच वेगाने परत केली आहे. एकच मात्र धाव जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा 30. समोरच्या दिशेला बॉटमॅनचा चांगला उपयोग. क्षेत्ररक्षक आहेत तिथे गोपाल राठोड. बॉलपर्यंत गोपाल पोहोचतील तोपर्यंत सुद्धा एक धाव जोडली जाते आहे. धावसंख्या धावफलकावरती आता 1ने पुढे सरसावेल. 31 धावा. मात्र तिसऱ्या ओव्हरचा खेळ प्रगतीपथाला असणार आहे. या अगोदरच्या मॅचमध्ये काय गोलंदाजी केली होती टीम ओमसाई पॅथ 11 संघाने, त्याच गोलंदाजीचा कुठेतरी टप्पा शोधावा लागेल. लोअर फुलटॉस आताही आहे. संदीप बर्डे त्या ठिकाणी बाउंड्री रोप वरती पाहायला मिळत आहेत. खरं तर बघा ओमसाई पॅच संघाची एक खासियत आहे, जे जे अनुभवी खेळाडू आहेत ना ते बाउंड्री रोप वरतीच पाहायला मिळत आहेत. स्लोवर वन बॅक ऑफ द हँड. सिंगल धाव जोडली जाईल. ओव्हरची समाप्ती आणि ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 ओव्हरचा खेळ पहिल्या डावातला समाप्त होईल. धावसंख्या धावफलकावरती 33 धावा 33 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम ओमसाई किंग्स. दूरवर ठेवलाय. पहिलाच बॉल आकिबचा आल्या आल्या या ठिकाणी जर पाहिलं तर विनोदने काय फटका खेळलाय. दूरवरची गोलंदाजी विनोदला पसंत आहे. हलक्या हाताने तो बॉल वरती जातो आणि त्याच पद्धतीने हाही फटका खेळून काढलाय. अगोदरचा जर ओव्हर बघितला तर त्याच पद्धतीचा फटका विनोदने खेळला होता आणि 4 धावा त्या ठिकाणी वसूल केल्या होत्या. याही बॉल वरती 4 धावा वसूल करत असताना विनोद पाहायला मिळतोय. पुन्हा एक वेळ लोअर फुल टॉस. रनआउटचा चान्स, परंतु फेकी त्या पद्धतीची झाली होती. यष्टनवरती त्या ठिकाणी जरूर लावली नाही आकिबने. अगोदर जो सामना झाला आहे टीम त्रिशा 11 आणि राजे छत्रपती बुलढाणा संघामध्ये, त्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच आहेत रावडी राठोड. 3 विकेट 13 धावा खर्च. बॉल हवेत. आकिब बॉलच्या खाली येत आहेत. आकिब नाही करणार चुकी. आकिबने या ओव्हरमध्ये विनोद गिलोरीचा खेळ या ठिकाणी समाप्त केलाय. खरं तर पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर विनोदचा खेळ, कारण एकमेकांसोबत खेळत असताना त्यांना माहिती आहे एकमेकांचा खेळ कसा आहे आणि त्याच पद्धतीने आकिबने विनोदला आता चालतं केलंय. धक्का क्रमांक 2 लागतोय टीम ओमसाई किंग्स संघाला.
चला चला थोडासा बॅट्समन लवकर चला भैया पळा. जाकीर बेग तर जाकीर बेग आणखी एक अनुभवी बॅटर मैदानाच्या आतमध्ये तर जाकीर बेग यांनी या अगोदरच्याही सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली होती. बॅटची बाहेरची कडा स्वप्नील पोपटकर तिथे आहे. स्वप्नील मागणी करता की लवकर यष्टांवरती जा, मी फेकी करणार आहे. आणि खरं तर स्वप्नील यांच्यावरती आजच्या दिवसामध्ये नजर असणार आहे. या खेळाडूला फार कमी संधी मिळाली आहे बघा. ज्या ज्या वेळेला स्वप्नील पोपटगड मैदानाच्या आतमध्ये असतात ना त्यावेळेला काहीतरी नवीन इन्व्हेन्शन पाहायला मिळतं क्रिकेटमध्ये. आणि खरं तर सोपान पोपटगड यांचे अनेक चाहते आजच्या दिवसामध्ये सामना पाहण्यासाठी आले आहेत. परंतु मात्र हा बॉल प्रॉपर टायमिंगने खेळून काढलाय वसीमने. वसीमच्या बॅटमधून हा चौकार पाहायला मिळतोय. या बॉलवरती चौकार येईल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 44 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम ओम साई किंग संघ. चला सामना खेळता ठेवायचा, वेळ वाचवा विनंती आहे. चला चला लवकर लवकर सामना खेळता ठेवायचा आहे. आणि अनुभवी गोलंदाजी ट्रॅक वरती आहे. नाव आहे संदीप बर्डे. खरं तर लास्ट सीझन मध्ये खेळत असताना बेस्ट इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन राहिले होते संदीप बर्डे. आणि खरं तर अनुभव आहे. एक डिलिव्हरी त्यांची आहे ज्या पद्धतीने ते टाकतात. अंदरवाली डिलिव्हरी नक्कीच त्या ठिकाणी फलंदाजांना थोडीशी घातक ठरू शकते. त्यामुळेच लक्ष असणार आहे आजच्या दिवसामध्ये. एवढ्या दूर ठेवला होता. बॅटची कडा आहे गॅप मध्ये. बॉल वेगाने ट्रॅव्हल करतोय. बॉल जातोय थर्ड मॅन बॉल लाईनच्या पलीकडे. निराश असतील संदीप या बॉलवरती कारण हा बॉल अडू शकले असते त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. परंतु बॉल जातोय अगदी 4 धावेंसाठी. टॉपेत झालाय. बॉल हवेत आहे. बॉल तेवढा दूर सुद्धा गेलाय. बॉल जातोय एक टप्पा उसळी खात डीप फायले लाईनच्या पलीकडे. मागच्या 2 बॉल वरती 2 चौकार जाकीर बेगच्या बॅट मधून. या अगोदरचा जो सामना झाला होता त्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच होते करण बेंडवाल. तर विनंती असेल करण बेंडवाल यांना. त्याचबरोबर जो आता नुकताच सामना पार पडला राजे छत्रपती बुलढाणा आणि त्रिशा 11 संघामध्ये त्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत रावडी राठोड. आता जर पाहिला तर हा बॉल पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळवलाय. त्या 2 चौकारानंतर संदीप बर्डे यांना माहिती आहे की कशा पद्धतीचा टप्पा मला ठेवायचा आहे. कोणत्या लेंथवरची गोलंदाजी या ठिकाणी थोडीशी अवघड ठरू शकते जाकीर बेग यांच्यासाठी. तोच प्रयत्न या बॉलवरती पाहायला मिळाला. आणखी एक डॉट बॉल टाकत असताना निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. टॉपेत झालाय. यावेळेला विकेट येऊ शकते. स्वतः संदीप बर्डे बॉलच्या खाली नाही करणार चुकी. 2 चौकार जरी आले असले त्यानंतर मात्र पलटवार आणि संदीप बर्डे यांच्या खात्यामध्ये विकेट आता पाहायला मिळते आहे. जाकीर बेगचा खेळ
याच ओव्हर मध्ये समाप्त करत असताना संदीप बर्डे का त्यांना मागच्या सीझन मध्ये बेस्ट इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन म्हणून जाणलं गेलं, त्याचं प्रत्युत्तर देत असताना हा बॉल पाहायला मिळतोय. जाकीर बेगचा खेळ इथे समाप्त केला गेलाय. चला सामना खेळता ठेवायचा आहे. फलंदाजीने लवकर द्या भैया, आतिश भैया लवकर, थोडस लवकर द्या, वेळ वाचवा. फिल्डिंग सजवा आपली लगेच. टीम ओमसाई पॅच. पहिलाच बॉल जर पाहिला तर आतिश भेंडवाल यांच्यासाठी बुळात टाकलाय. 2 चौकार जरी आले असले त्यानंतर मात्र एक विकेट सुद्धा आली आहे संदीप बर्डे यांच्या खात्यामध्ये. ओव्हरची समाप्ती नक्कीच पाहायला मिळेल. 4 ओव्हरचा खेळ या ठिकाणी 5 ओव्हरचा खेळ समाप्त आणि धावसंख्या धावफलकावरती 52 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम ओमसाई किंग्स. पांच ओवर की समाप्ति के बाद 52 रन 52 रन और काफी बेहतरीन गेंदबाजी संदीप बर्डे गुरुजी मास्टर, जिनकी तरफ से अभी भी इस उम्र में काफी अच्छी गेंदबाजी करते हैं गेंदबाज. पांच ओवर 52 रन. और यहाँ पर अभी पाटिल गेंदबाजी के लिए. फील्डिंग लवकर लावा, सेकंड बॅटिंग तुम्हालाच करणार, लाईट अपील होणार नाही. अगली गेंद इस बार वाइट का आता हुआ इशारा, काफी खतरनाक इशारा अंपायर की तरफ से. मयूर सर कुछ देर के लिए इस बार खेल गेंद थी और शायद दिखी नहीं यहां पर गेंद, और गेंद सीधी 4 रनों के लिए. अरे डीजे ऑपरेटर कुठं असेल ते वरती या. और इस बार साफ बोल्ड होते हुए वसीम
और अगले बल्लेबाज जुबेर मिर्जा। अगले बल्लेबाज जुबेर सर, गेंदबाजी के लिए अभी पाटिल। इस बार फिर से यहां पर काफी बेहतरीन डिसीजन, व्हाइट का आता हुआ इशारा। दोनों ही काफी बेहतरीन अंपायर। फुलटॉस गेंद, बेहतरीन फील्डिंग। अब पहली बार सामना करेंगे यहां पर आतिश बेंडवाल। काफी खराब गेंद, और ये हाइट के ऊपर का शायद नो बॉल चेक कर रहा है थर्ड अंपायर की तरफ ये डिसीजन आता हुआ। और वाइट का आता हुआ इशारा, इसी के साथ बाउंड्री और 5 रन अतिरिक्त आते हुए। इस बार अच्छी गेंद, और रन संख्या अभी भी 64 रन, 64 रन चलता हुआ ये छठा ओवर। बैक टू बैक अच्छी गेंदबाजी यहां पर अभी पाटिल की तरफ से। इस बार फुल टॉस गेंद और सही नसीहत गेंद सीधी 6 रनों के लिए। इसी के साथ ओवर की समाप्ति, 6 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 70 रन 4 विकेट के नुकसान में। और जल्द से जल्द फील्डिंग सजाए। चला लवकर लवकर चेंजेस करायचे आहेत, सामना लवकर लवकर खेळता ठेवायचा आहे। यानंतर तुम्हालाच बॅटिंग करायची आहे, त्यामुळे फिल्डिंग चेंजेस करत असताना वेळ कमी घ्या। कृपया करून कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाण्याची व्यवस्था करतील प्रसाद पदार्थ। प्रसाद
पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती जुबेर मिर्झा यांचा प्रॉपर बॅकफुटला जात कट पाहायला मिळतोय प्रॉपर टायमिंगने या बॉलला पाठवलाय डीप बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी. और पाणी पाठवा वरती. आता सुद्धा पाहिलं तर पुन्हा एक वेळेस कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फटका खेळून काढलाय. त्या चौकारानंतर एक सिंगल धाव आतिश भेंडवाल आता स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील. परंतु ज्या पद्धतीने जुबेर यांनी अगोदरचा फटका खेळलाय ना तर कौतुक करावं लागेल त्या फटक्याचं. सहजासहजी अशा पद्धतीने प्रॉपर फटका खेळणं फार कमी खेळाडूंकडून पाहायला मिळते आहे. जागा बनवण्याचा प्रयत्न आतिशचा यावेळेला होतो. नॉन स्ट्रायकिंग एंडला पैकी आहे. रनआउटचा चान्स आणि पंचांचं बोट या ठिकाणी वर पाहायला मिळते आहे आणि आतिश भेंडवालचा खेळ धावबादीच्या रूपामध्ये समाप्त. धक्का क्रमांक 5 लागतोय टीम ओमसाई किंग्स संघाला. 7वा ओव्हर प्रगतीपथाला आहे. रन घेण्याचा प्रयत्न होता, कॉल झाला होता. यावेळेला 75 धावांवरती 5वा गडी बाद होतोय. चला पटपट तुम्हाला लवकर जायचंय, वेळ वाचवा. समोर खेळलाय त्या ठिकाणी लॉंग ऑफला शुभम पाहायला मिळतील आणि आजच्या दिवसात शुभमने त्या ठिकाणी गोपाल आहेत. लॉंग ऑनला शुभम आहेत आणि त्या ठिकाणी लॉंग ऑफला जर पाहिलं तर गोपाल पाहायला मिळत आहेत. एक धाव जोडली जाईल. जय भेंडवाल आता स्ट्रायकिंगला. जयसाठी पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता आणि माइंड मध्ये रिव्हर्स स्वीपचाच फटका सजवला होता जयने. या ठिकाणी जर पाहिलं तर फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक पप्पू होते. एक धाव जोडली जाईल या बॉलवरती. धावसंख्या आता 77 धावा 77 आणि जुबेर मिर्झा मागच्या 4 बॉलमध्ये एक चौकार लगावला होता. अक्षरशः तो फटका नेत्रदीपक फटका त्या ठिकाणी सजवला होता जुबेरने. यावेळेला समोर खेळलाय, प्रॉपर टायमिंग आहे. बॉल वर गेलाय, दूर नाही आणि शुभम कडून चुकी झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शुभम फार कमी चुका करतात. शुभम कडून चुकी झाली, कॅच ड्रॉप झाला, परंतु दुसऱ्या बाजूला जयचा खेळ या ठिकाणी धावबादीच्या रूपामध्ये समाप्त. धक्का क्रमांक 6 एकही धाव या बॉलवरती मिळणार नाहीये. तर 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 77 धावा 6 गडी बाद टीम ओमसाई किंग्स. आणि खरं तर शेवटच्या बॉलवरती जुबेर यांचा प्रयत्न होता स्ट्राइक घेण्याचा. चला लवकर लवकर आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचंय. आता बॅटिंग साठी विपिन राजपूत. नॉन स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतील आपल्याला विपिन. स्ट्रायकिंगला आहे जुबेर मिर्झा. जुबेर वरती आज खरं तर या अगोदरचा फटका जर पाहिला तर शेवटच्या बॉलवरती तो कॅच त्या ठिकाणी शुभमने ड्रॉप केला. फार कमी चुका करतो शुभम. पहिलाच बॉल टॉपेज झाला, बॉल हवेत आहे. आकिब बॉलच्या खाली येतील का? ओ एका हातात कॅच पकडला आकिबने. आजच्या दिवसातला आणखी एक सर्वोत्तम झेल, अक्षरशः एका हातात टिपला आकिबने. धाव केली, बॉल पर्यंत पोहोचला, एक हात टाकला आणि एका हातात अक्षरशः डाव्या हातात कॅच पकडला गेलाय आणि जुबेर मिर्झाचा खेळ पहिल्याच बॉलवरती या शेवटच्या ओव्हरमध्ये समाप्त. आणि ज्या पद्धतीने जुबेर यांनी फटका खेळला होता, बॉल हवेत होता, खूप दूरवर धाव करायची होती आकिबला. आकिबचं कौतुक करावं लागेल. एका हातात अक्षरशः डाव्या हातात कॅच पकडला आकिबने आणि टाळ्या होतात आकिबसाठी. खरं तर बुलढाण्याच्या संपूर्ण प्रेक्षकांनी चांगल्या खेळासाठी प्रत्येक वेळेला टाळ्या वाजवल्यात. चांगला खेळ प्रत्येक वेळेला प्रत्येक प्रेक्षकांना पसंत आहे. ड्राईव्ह करत असताना हा बॉल सिंगल धावेचा बॉल पाहिला तर दुसरा धावेचा कॉल नक्कीच होईल आणि रनिंग बिटवीन द विकेट तिसरा धावेचा ही कॉल आहे. बॅकअप त्या ठिकाणी उपलब्ध नव्हतं आणि 3 धावा या ठिकाणी पाहिल्या जातील.
आणि 3 धावा जोडल्या जातात या बॉलवरती. 3 धावेंच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचते आहे 81 धावा. विपिन राजपूत, खरं तर विपिन पहिल्या सामन्यासाठी टीमसाठी उपलब्ध नव्हते, आता उपलब्ध झालेत आणि बॅटिंगला सुद्धा पाहायला मिळत आहेत. विपिन राजपूत डान्सिंग डाऊन द ट्रॅक, समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु गती झुबेर यांच्या गोलंदाजीमध्ये त्या पद्धतीची आहे, त्यामुळे फटका खेळत असताना निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. शेवटच्या क्षणांमध्ये तुम्हाला त्या पद्धतीची बॉलिंग करावी लागणार आहे आणि ती बॉलिंग त्या ठिकाणी करत असताना धावा सुद्धा वाचवाव्या लागतील. कॅप्टन स्वतः झुबेर पाहायला मिळतील. बाउन्सर पेश करत असताना शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. झुबेर दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये कॅचला कंप्लीट करतील. विपिन राजपूतचा खेळ या ठिकाणी समाप्त आणि बॅटिंग साठी कोण पाहायला मिळते आहे, नाव आहे मुब्बा. बॅटिंग साठी मुब्बा पाहायला मिळतील शेवटच्या काही बॉल साठी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मुब्बासाठी. क्या बात आहे मुब्बा. आणि खरं तर या संपूर्ण स्पर्धेतला सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे मुब्बा. ओमसाई किंग संघाच्या कर्णधारांनी, त्यांच्या टीम मॅनेजमेंटने त्याच्यावरती ऑक्शनच्या दरम्यान बोली लावली, आपल्या संघात सामील केलं आणि आज मुब्बा बॅटिंग साठी सुद्धा पाहायला मिळतोय शेवटच्या काही बॉल साठी. एका बाजूला झुबेर तर दुसऱ्या बाजूला आता कुठे या टेनिस बॉल क्रिकेट मध्ये काट टाकायला सुरुवात करत असलेला मुब्बा पाहायला मिळेल. हो हो हो, खूप वेगाने आला होता मुब्बा यांच्या बॅटवरती. कौतुक करावं लागेल मुब्बाचं. धाडस बघा, एका बाजूला प्रचंड वेग असलेला झुबेर गोलंदाज आहे, तर त्याच्या विरोधामध्ये बॅटिंग करत असताना मुब्बाचा प्रयत्न अक्षरशः स्वतःला जागा बनवून असं म्हणतात घुसून मारण्याचा प्रयत्न झाला होता. एक सिंगल धाव जोडली जाईल. शेवटचा बॉल, धावसंख्या धावफलकावरती 82 धावा. पुन्हा एक वेळ डाव्या बॅटने भिरकावला या बॉलला. त्या ठिकाणी संदीप बर्डे पाहायला मिळतील. चेतन सोनवणे बॉलवरती पोहोचतील. दुसरा धावेचा कॉल. त्या ठिकाणी जर पाहिलं तर रनआउटचा चान्स नॉट स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो आहे, परंतु मात्र चौथी धाव घेण्याचा प्रयत्न. आता मात्र विकेट येईल. 3 धावा कंप्लीट होतील, परंतु मुब्बाचं कौतुक करावं लागेल, त्याने संधी शोधली आणि 3 धावा पूर्ण केल्या. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 85 धावा, 85 आणि 86 धावा बनवायचे आहेत टीम ओमसाई पॅथ 11 संघाला. चला लवकर लवकर आपण फिल्डिंग लावायचे आहेत. चला सामना खेळता ठेवायचा आहे. चला वेळ वाचवा, फलंदाजांना पाठवा लगेच टीम ओमसाई पॅथ 11.
सुन रही नाही. चला लवकर लवकर दोन्ही फलंदाजांनी दाखल व्हायचंय. भाऊ लवकर फिल्डिंग लावा. चला बॅट्समन आरामात पाणी पिऊन घ्या पहिले. चला लवकर लवकर फलंदाजांनी दाखल व्हायचंय. वेळ वाचवा. चला सामना लवकर लवकर सुरू करायचा आहे. वेळ वाचवा. और यहाँ पर पहली ही गेंद पर अभी पाटिल के बल्ले से ये वन बाउंस. 4 रनों के लिए. $86 रनों का यहाँ पर लक्ष्य रखा है. फिर से यहाँ पर और इस बार अच्छी वापसी जय बेंडवाल की तरफ से और लगता हुआ ये पहला झटका अभी पाटिल के रूप में. चला बैट्समैन तैयार ठेवा भाऊ. भैया बैट्समैन तैयार रखो. और अगले बल्लेबाज चेतन सोनू ने फिर से यहाँ पर जय. अच्छी गेंद अच्छा शॉट लगाते वहां पर फील्डर मौजूद है मुब्बा. बेहतरीन फील्डिंग उतना ही बेहतरीन थ्रो. लपेट कर खेलना चाहते थे बीट हुए बल्लेबाज शुभम. इस बार फिर से कवर के क्षेत्र में मुब्बा मौजूद. फिर से अच्छी फील्डिंग और अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों की तरफ. इस बार खेलना चाहते थे बीट हुए बाकी का काम किया विकेट कीपर वसीम ने. इसी के साथ ओवर की समाप्ति. एक ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर रन संख्या 7 रन. काफी ठंडा ये वातावरण.
चला लवकर लवकर चेंजेस करायचे. लवकर बॉलिंग करत असताना तुम्ही तुमच्या गोलंदाजी ट्रॅकवरती तयार राहायचं आहे. वेळ वाचवा, कारण कमी लिमिटेड वेळ आहे. फिर से अब रोहित, इस बार खेलते कोई फील्डर मौजूद नहीं, गेंद सीधी बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई, उसके पीछे जाकिर मिर्जा और रनआउट का चांस हो सकता है, मगर काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही बल्लेबाजों द्वारा. चेतन सोनू ने इस बार अच्छी फील्डिंग स्वयं कप्तान विक्रांत गुळवे की तरफ से. फिर से यहाँ पर अच्छी गेंद, ब्लॉक होल गेंदबाजी रोहित की तरफ से. काफी सालों के बाद यहाँ पर वापसी करते हुए रोहित. इस बार अच्छी गेंद और बेहतरीन खेल दिया यहाँ पर चेतन सोनू ने, और गेंद सीधी 4 रनों के लिए. फिर से यहाँ पर रोहित, इस बार अंदरूनी किनारा, मगर गेंद टप्पा गिरने के बाद विकेट कीपर के हाथ में चलता हुआ ये दूसरा ओवर जिसे पूरा कर रहे हैं रोहित. रन संख्या 15 रनों पर अभी तक रुकी हुई, 1 विकेट के नुकसान में. बात बताओ, इंडिया में सिर्फ एक ऐप है जो सच में से इस बार लपेट कर खेल दिया गेंद, फील्डर मौजूद और खराब फील्डिंग जिसका नतीजा 6 रन मैक्सिमम. डीजे चला सामना खेळता ठेवायचा आहे. चला चला सामना खेळता ठेवायचा आहे. थोडासा वेळ वाचवा. चला लवकर थोडासा वेळ वाचवा, कारण त्या ठिकाणी पुढचे 6 ओव्हर सुद्धा आपल्याला टाकायचे आहेत, त्यामुळे वेळ वाचवणं अपेक्षित असणार आहे. शुभम स्ट्रायकिंगला पाहायला मिळतील. जय बेंडवाल गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पहिला बॉल विनोद आहेत, माफी असावी, विनोद पाहायला मिळतील आपल्याला. पहिला बॉल जर पाहिला तर रिव्हर्स स्वीप, हा स्वीप नाही तर स्विच आहे, स्वीट आहे आणि बॉल जातोय शुभमच्या बॅट मधून एक टप्पा पलीकडे. चौकार 4 धाब्यांसाठी.
मधून येतोय चौकार. जागेवर लवकर पोझिशन घ्या. थोडासा जर पाहिला तर लेंथ दूर ठेवली होती शुभम साठी. मागच्या जर 3 बॉलचा विचार केला तर 2 लागोपाठ चौकार पाहायला मिळाले. आणि खरं तर उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा तुम्हाला त्याच पद्धतीने जसा आजच्या दिवसातला थरार पाळ पडला क्रिकेटचा महासंग्राम, त्याच पद्धतीने उद्याच्या दिवसात सुद्धा तुम्हाला याच रोमांचक सामन्याचा आनंद घेता येणार आहे. उद्याच्या दिवसामध्ये तुम्हाला पहिला सामना जो असणार आहे JS3 मोटर्स आणि त्यांच्या विरोधामध्ये त्रिशा 11. त्यानंतर दुसरा सामना ओमसाई किंग्स त्यांच्या विरोधामध्ये छावा 11. तिसरा सामना जो असणार आहे तैमूर 11 त्यांच्या विरोधामध्ये ओमसाई पॅथ 11. त्यानंतर चौथा सामना सुवर्ण मयूर पुन्हा एक वेळ त्यांच्या विरोधामध्ये त्रिशा 11. आणि पाचवा सामना कालच्या दिवसातला शेवटचा सामना JS3 मोटर त्यांच्या विरोधामध्ये राजे छत्रपती बुलढाणा संघ. एकूण 5 सामने उद्याच्याही दिवसामध्ये तुम्हाला डे 2 ला पाहायला मिळणार आहेत. आणखी एक वेळ एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये फटका सजवलाय. जुबेर बेग पाठला करत असताना बॉलचा जाकीर बेग आहेत त्या ठिकाणी, पायाने अडवतील या बॉलला, तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट होतील. या 2 धावांच्या मदतीने धाव सध्या आता पोहोचते आहे 34 धावांवरती 34. तिसरा ओव्हर प्रगतीपथाला आहे आणि विनोद जे की या ओव्हर मध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. अंगावर टाकलाय, शरीरावर टाकलाय, त्यामुळे जागा जशी बनवली होती विनोदने ओळखलं आणि त्यामुळे बॉल शरीरावरती ठेवला. तेवढ्या चांगल्या पद्धतीने हा बॉल एका धावेसाठी खेळून काढलाय. सिंगल धाव सोडली जाईल. सिंगल धावेच्या मदतीने आता धावसंख्या धावफलकावरती 35 धावा आणि इथून आणखी गरज आहे 30 बॉल आणि 51 धाव्यांची. 30 बॉल मध्ये करायच्या 51 धावा. पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीचचा प्रयत्न झालाय. बॉल जर पाहिला तर या वेळेला सिंगल धाव जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती 37 धावा. पुढचे 28 बॉल आणि 49 धावांची गरज. 28 बॉल आणि करायच्यात 49 धावा. यावेळेला बैठक फटका, स्वतःला खाली झोकलं आणि बॉल पाठवलाय डीप स्कोर लाईनच्या पलीकडे स्टेडियमच्या बाहेर 6-6 आणि षटकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय.
तुम्हाला बॉल चूज करायचा आहे, वेळ कमी आहे आपल्याकडे. या षटकाराच्या साह्याने आता जर पाहिलं तर पुढचे 27 बॉल आणि 43 धावांची गरज. इथून जर शुभम बेंडवाल टिकून गेले ना तर आज सामना संपवण्याची सुद्धा ताकद त्यांच्यामध्ये आहे. शुभम बेंडवाल आता चांगली बॅटिंग करतोय. शुभम 27 बॉल आणि 43 धावांची गरज आहे. 27 मध्ये करायच्या 43 धावा. आणखी एक वेळ आणि आता मात्र फटका चुकलाय. फटका चुकला, सरळ हातामध्ये फटका खेळून बसले शुभम. रोहितने यावेळेला कोणतीही चुकी केली नाहीये. धक्का क्रमांक हा लागतोय दुसरा टीम ओम साई पॅथ 11 संघाला. शुभम आता मात्र निराश होऊन मैदानाच्या बाहेर जातील. पोपळगट यांच्यावरती काय आजच्या दिवसामध्ये स्वप्नील बॅटिंग साठी पाहायला मिळतील का? कारण स्वप्नीलने आज स्वप्नीलचा चाहता वर्ग खूप पाहायला मिळतो. चला सामना खेळता ठेवायचा. पप्पू दादा लवकर राहू, तुम्ही या ठिकाणी नॉन स्ट्रायकिंग एंडला जायचंय. वेळ वाचवा, कारण थोडासा जर पाहिला तर अंधार सुद्धा पडतो आहे आणि वेळ तुमच्याकडे फार कमी आहे. हो, आता मात्र आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती पप्पूचा खेळ समाप्त केला गेलाय आणि विकेटचं पतन. हर जगह लोन की इंक्वायरी ठोकोगे ना भाई तो स्कोर धड़ाम से नीचे जाएगा, 600 तक गिर जाएगा जैसे मेरा गया था पहले. हो, आता सुद्धा मैदानाच्या आतमध्ये हॅट्रिक. खर तर या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक लगावली आहे. नाव आहे त्या गोलंदाजाचं शेख मतीन. शेख मतीन आले आणि शेख मतीनने पहिल्याच दिवसातली पहिली हॅट्रिक घेतली आहे. सुबेर मिर्झा यांच्याकडून या हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. खर तर बघा, शेख मतीन आजच्या दिवसातली पहिली हॅट्रिक. आजची सुरुवात झाली या स्पर्धेतली आणि पहिली हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये घेतली आहे. आणि आता टेप बॉल साठी विक्रांत गुडवे पाहायला मिळतील. बॉलचे 5 चेंडू. खर तर मोठ्या फटक्यांची गरज असणार आहे, परंतु टेप बॉल 23 बॉल 42 ची गरज. 23 मध्ये करायचे 42 धावा. 23 बॉल 42 धावेची गरज आहे. गोपाल राठोड स्ट्रायकिंगला असणार आहेत आणि अजून बॅटिंग मध्ये डेप्थ आहे टीम ओम साई पाथ 11 संघाची. पडल्यानंतर आतमध्ये आला शार्प, खूप जास्त आतमध्ये आला हा बॉल. बॅटच्या आतील कडा लागली आणि बॉल नक्कीच रोहित यांच्या हातामध्ये. रोहितने काय प्रभावशाली षटक टाकले आजच्या दिवसात.
खूप काळ क्रिकेटपासून दूर होते रोहित. त्यानंतर मात्र या स्पर्धेत पुनरागमन त्यांचं झालं आणि तोच टप्पा आजच्याही दिवसामध्ये रोहितच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालाय. पायावर टाकला होता खरं तर ऑन साईडला मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न, बॅटाने बॉलचा संपर्क तेवढा मात्र झाला नाहीये. एका बाजूला जर पाहिलं तर चेतन सोनूने, दुसऱ्या बाजूला विक्रांत गुडवे, हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही एक्सपिरियन्स खेळाडू, एकमेकांचा खेळ दोघांनाही माहिती आहे. समोर खेळलाय, बॉल हवेत आहे, प्रॉपर टायमिंगने बॉल जातोय बॉर्डर लाईन कडे आणि नक्कीच बॉल या ठिकाणी अडवला जाईल. आणि त्याच पद्धतीने या बॉलला अगदी सरळ खेळून काढलाय चेतन यांनी 2 धावेंसाठी. 20 बॉल आणि 39 धावेंची गरज. 20 बॉल करायच्या आहेत 39 धावा. पुन्हा एक फेड, फुलटॉस बॉल होता. बॉल फुलटॉस, परंतु दुसऱ्या बाजूला विक्रांत गुडवे यांचं जर पाहिलं तर आजच्या दिवसातलं कर्णधार बदला साजेसा खेळ झाला. पहिल्या जर सामन्याचा आपण विचार केला तर त्यामध्ये जरूर त्यांना बाद व्हावा लागला, त्यानंतर मात्र तो सामना त्यांना गमवावा लागला. परंतु आज मात्र टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय त्यांचा राहिलाय. त्यांना माहिती आहे की गोलंदाजी त्यांची स्ट्रेंथ आहे. पायात टाकला होता या पद्धतीने या बॉलला हाताळतात विक्रांत गुडवे. टेप बॉल स्पेशलिस्ट म्हणावा लागेल त्यांच्या संघासाठी. तर मात्र 6 धावा या टेप बॉल वरती पाहायला मिळत आहेत. या टेप बॉल ओव्हर मध्ये मात्र 6 धावा जोडल्या जातील. 18 बॉल आणि 37 धावेंची गरज. चला लवकर लवकर सामना खेळता ठेवायचा आहे. अठरा बॉल आणि 37 धावेंची गरज. 18 बॉल करायच्या 37 धावा. पहिलाच बॉल रोहितने समोर टाकलाय वेगाने. बॉल अक्षरशः बॅटच्या स्टिकर वरती बॉल जाऊन आदळलाय. मुब्बा तिथे, आणि आजच्या दिवसामध्ये मुब्बाने काय प्रभावशाली क्षेत्ररक्षण केलंय. प्रत्येक वेळेला मुब्बा त्या ठिकाणी जर पाहिलं तर बाउंड्री रोपवरती पाहायला मिळतो. बॅटिंगसाठी सुद्धा मुब्बाला संधी मिळाली होती आजच्या दिवसात, परंतु मॅच समीकरण आता 17 बॉल आणि 36 धावेंची गरज. फुलटॉस बॉल, बॉल हवेत आहे, जय बॉलच्या खाली येतील. फटका फसलाय आणि चेतन सोनवणेचा खेळ या ठिकाणी समाप्त. आणि विकेटचं पतन. खर तर जयने चांगला झेल पकडला आहे आणि चेतन सोनवणे सारखा बॅटर आता बॅक टू दी पवेलियन. 5वा गडी बाद होतोय 50 धावेंवरती. 16 बॉल आणि 36 धावेंची गरज. पहिलाच बॉल, बॉल हवेत आहे. विक्रांत बॉलच्या खाली येत आहेत. विक्रांत नाही करणार चुकी. आणि आता मात्र विरोधी संघाच्या कॅप्टन जुबेरचा खेळ या ठिकाणी समाप्त केला गेलाय. बॅटिंग साठी आता इम्पॅक्ट प्लेयर त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. ओके, चाल मग शुभम भाऊ लवकर चाल. ओके, इम्पॅक्ट प्लेयर या ठिकाणी पाहायला मिळतो आहे शुभम. बॅटिंग साठी आहे शुभम. रोहित चा सामना करेल पहिल्याच बॉल वरती. पहिलाच बॉल जर पाहिला तर पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळवला शुभम रोहितने. शुभम साठी अक्षरशः जर पाहिला तर डॉट बॉल, निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. आता करायच्या 14 बॉल आणि 36 धावा. 14 बॉल 36 ची गरज या मॅच मध्ये आहे. 2 मोठ्या फटक्यांची गरज इथून असणार आहे. 14 बॉल 36 धावा करायच्या आहेत.
हाई बॉल समोर टाकून बाहेरच्या दिशेनं वळवलाय. पुन्हा एक वेळ शुभमचा प्रयत्न भिरकावून देण्याचा आणि हाही निर्धाव चेंडू. 13 बॉल 36 ची गरज. 13 मध्ये करायच्या 36 धावा. 13 बॉल 36 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. शुभम जर पाहिलं तर 2 बॉल निर्धाव चेंडू घालले आहे शुभमने. डान्सिंग डाऊन द ट्रॅक गेले शुभम आणि आणखीन एक निर्धाव चेंडू. ओव्हरची समाप्ती होती आहे. पुढचे 12 बॉल आणि 36 धावा करायच्या. 12 बॉल मध्ये 36 धावांची गरज. चला लवकर लवकर फिल्डिंग चेंजेस करा. आणि एक आता मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये. गोपाळ राठोडचा खेळ समाप्त केला गेलाय. तर मुंबईच्या या कॅचसाठी नितीन भाऊ यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. या कॅचसाठी संदीप बर्डे आल्यात आता बॅटिंगसाठी पाहायला मिळतील. संदीप बर्डे पहिलाच बॉल फुलटॉस होताच. पहिली धाव जोरात घेतली आहे. दुसऱ्या धावेचा कॉल होईल का, परंतु जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती सिंगल या ठिकाणी प्रयत्न करतील संदीप बर्डे. आता पुढचे 10 बॉल आणि 35 ची गरज. 10 बॉल आणि 35 धावांची गरज आहे. 10 बॉल करायच्यात 35 धावा. यावेळेला समोर खेळलाय. प्रॉपर टायमिंग आहे. बॉल नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील. दुसरा धावेचा कॉल परंतु नाही. सिंगलच धाव जोडली जाईल. तर नितीन भाऊ यांच्याकडून मुंबई यांच्या कॅचसाठी 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि 501 रुपये आमच्याकडे जमा झाले आहेत. तर मॅच संपल्यानंतर मुंबई याने ते घेऊन जायचे आहेत. संदीप बर्डे कट केला या बॉलला. बॉल जातोय डीप कव्हरला. अगदी वेगाने ट्रॅव्हल करत 4 धावेंसाठी चौकार येईल. चौकार आला. आता करायचे आहेत पुढच्या 8 बॉल आणि 30 धावा. जर संदीप बर्डे यांनी षटकार लगावला तर सचिन चिमे यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक असणार आहे षटकारासाठी. बॅटची कडा त्या ठिकाणी आतिश असतील. मात्र एकच धाव जोडली जाईल या बॉलवरती. करायचे आहे तिथून 7 बॉल आणि 29 धावा. 7 बॉल मध्ये 29 धावांची गरज. खरं तर शुभम इम्पॅक्ट प्लेअरच्या भूमिकेत आला, परंतु इम्पॅक्ट तसा शुभमच्या बॅटमधून या खेळीमध्ये पडला नाहीये. 7 मध्ये 29 करायचे आहेत. पुन्हा एक वेळ कव्हर्स मध्ये फटका खेळून काढलाय. दुसरा धावेचा कॉल. रनआउटची संधी स्ट्रायकिंगला आहे, परंतु मात्र 2 धावा जोडल्या जातील या बॉलवरती. शेवटचे 6 बॉल आणि 27 करायचे आहेत. 6 बॉल मध्ये 27 धावांची गरज.
शेवटचे 6 बॉल आणि 27 ची गरज. पहिलाच बॉल हवेत आहे, बॉल दूर गेलाय, मुब्बा खाली आहे आणि मुब्बा वा वा मुब्बाचा प्रयत्न झाला दुसऱ्याही अटेम्प्टचा, परंतु मात्र 2 धावा जोडल्या जातील. मुब्बाने फिल्डिंग मध्ये आज प्रभाव टाकलाय. मुब्बासाठी टाळ्या सुद्धा झाल्या आजच्या दिवसामध्ये. आडव्या बॅटने चांगला प्रॉपर टायमिंग आहे, बॉल जातोय अक्षरशः डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. या 4 धावा. खरं तर संदीप बर्डे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करता आहेत अव्वल दर्जाची. जरूर धावा जास्त पाहिजे असल्यात, परंतु मात्र संदीप बर्डे यांचा प्रमोशन करायला पाहिजे होतं बॅटिंग मध्ये. आतापर्यंत जर संदीप बर्डे अगोदरच्या काही ओव्हर्स मध्ये आले असते तर सामन्याचं समीकरण चित्रीकरण थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. एवढ्याला जर पाहिलं तर ओके, बाईचा इशारा पंचांचा. वा वा वा, काय वेगळा इशारा पाहायला मिळतोय. हाय बाय करत असताना बाईचा इशारा. एक धाव सोडली जाईल. पायात टाकलाय, पायाचा वेध घेत असताना यावेळेला जर पाहिलं तर रनआउटच्या रूपामध्ये विकेट पाहायला मिळते आहे. चला नवीन बॅटर पाठवा, नवीन पाठवा लगेच. उद्याचे जेवढेही सामने आहेत एकूण 5 सामने, जो सकाळच्या सत्रातला सामना आहे, दोन्ही संघांना विनंती आहे सकाळी ठीक 8 वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्यामुळे सकाळी येत असताना कृपया वेळेवरच या, नाहीतर अशा पद्धतीने शेवटच्या सामन्यासाठीचा वेळ या ठिकाणी वाया घालवला जातो. उद्याच्या दिवसामध्ये GS3 मोटर आणि त्रिशा 11 दोन्ही संघांना विनंती आहे उद्याच्या दिवसामध्ये सकाळी ठीक 8 वाजता तुम्ही यायचं आहे. त्यानंतर ओमसाई किंग्स आणि छावा 11 तुम्ही सुद्धा वेळेवरच या ठिकाणी पोहोचा. तर आजच्या दिवसातला खेळ या ठिकाणी समाप्त होतो आहे. डे 1 या ठिकाणी समाप्त होईल आणि टीम सामना जिंकला आहे ओमसाई किंग्स संघाने. तर भेटूया उद्याच्या दिवसामध्ये. धन्यवाद. Bluetooth mode. मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी असणार आहे या सामन्याचे. मॅन ऑफ द मॅच सांगायचं चला मॅन ऑफ द मैच या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे मुब्बा. मुब्बा जो आपके लिए प्राइज है वो प्राइज आपको कलेक्ट करना है. नितीन भाऊ यांच्याकडून 501 रुपयांचं पारितोषिक होतं त्या कॅचसाठी मुब्बासाठी. चला मुब्बा लवकर या. आणि याच दरम्यान कबड्डीचा एक खेळाडू आमच्या नळकुंड परिसरातला स्वप्नील ब्राह्मण यांचं सुद्धा आगमन झालंय. खरं तर कबड्डीमध्ये अक्षरशः ज्याने गाजवलं एक काळ, आता मात्र स्वप्नील. चला तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण त्या ठिकाणी देतोय.
तर नितीन भैया यांच्या शुभ हस्ते आपण 501 रुपयांचं पारितोषिक मुब्बाला देणार आहोत.